नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याचे संकल्प न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। दिल्लीतील जंतर मंतर येथे काँग्रेस जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलन अधिक तीव्र झाले असतानाच अभिजित दिपके यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून याबाबत त्यांनी स्वतःच एक्सवरून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर ते आंदोलनापासून दूर राहणार असल्याचं बोललं जात आहे। या आजाराचे निदान झाल्याचं सांगत अभिजित दिपके यांनी व्हिडिओतून आंदोलन सुरूच ठेवण्याचं आवाहन केलंय। आंदोलनकर्त्यांना आव्हान दिले, तसेच प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सक्रियपणे आंदोलन सहभागी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात अभिजित दिपके यांनी अमर उपोषण सुरू केलंय। मात्र सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले। आंदोलन प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकंच महत्त्वाचं असल्याचा सल्ला वांगचुक यांना दिला होता। उपोषण सोडल्यानंतर काही दिवसातच अभिजित दिपके यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती। सीजेपीच्या धारणे आंदोलनात आता 36 दिवस पूर्ण झाले आहेत। कार्यकर्ते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या होत्या, मात्र तोडगा निघू शकलेला नाही। कार्यकर्ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीवर ठाम आहेत। या मागणीवर केंद्राकडून ठोस निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।